नमस्कार, मयुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ढोकळा बघणार आहोत। त्यासाठी 2 कप बेसन, त्यामध्ये चिमूटभर हिंग घालून घेणार आहोत। आल्याची पेस्ट, हिरवी मिरचीची आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। त्यानंतर हळद, 2 चम्मच सारखा आपण रवा घालून घेणार आहोत। त्यानंतर मीठ घालायचं आहे। त्यात अर्धा चम्मच सारखं 1-1.5 चम्मच सारखं साखर घातलेली आहे। त्यानंतर खाण्याचा सोडा त्यात आपण घालून घेतलेला आहे। आपण आता ताकामध्ये भिजवून घेणार आहोत। दही घातली तरी काही हरकत नाही, दह्यात भिजवलं तरी चालेल। त्याला चांगल्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। चांगलं फेटून 10 मिनिटासाठी रवा भिजेल म्हणून आपण त्याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत। नंतर 1-2 चम्मच सारखं आपण तेल घालून घेतलेलं आहे, म्हणजे सॉफ्ट आणि चांगले राहतील। आणि नंतर इनो घालून थोडंसं पाणी टाकून चांगल्या पद्धतीने फेटून घेतलेलं आहे। इनो घातल्याने ढोकळा खूप छान असा स्पॉन्गी होतो, नरम होतो। मोल्डला आपण तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यात आपण आता वाफवणार आहोत। त्याचे बबल्स वरती येतील म्हणून थोडंसं टॅप करून घेतलेलं आहे। बघू शकता पाणी गरम झालेलं आहे। आपण आता त्याला 15 मिनिटं वाफवून घेऊ। आता आपण तेलात आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। ढोकळ्यासाठी तयारी करून घेऊ बाकीचे। त्यासाठी आपण मोहरी, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। तीळ पण भरपूर घालायचे आहे, लागायला पण खूप छान लागतो टाकल्यानंतर। आणि क्रिस्पी असा ढोकळा छान होतो। बघू शकता छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। बघू शकता छान असा ढोकळा तयार झालेला आहे। आता आपण याच्यावर तयार केलेलं सामान घालून घेणार आहोत। तडका दिलेला होता तो आपण याच्यावर टाकून घेणार आहोत। आपला ढोकळा तयार झालेला आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।